गडचिरोलीमधील सर्पदंशाच्या प्रकरणी आता सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनीही संताप व्यक्त केलाय। शाळेची पाहणी केली तेव्हा ही बाब लक्षात आली की अनेक ठिकाणी जे नियमानुसार ज्या गोष्टी द्यायला पाहिजे ते दिले जात नाही, योग्य जेवण दिलं जात नाही, झोपण्याची योग्य व्यवस्था नाही। अधिकारी फक्त त्या ठिकाणी जातात आणि फक्त नोंदी घेऊन येतात। हे कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा झाली। लवकरच या संदर्भात 14 तारखेला मी बैठक ठेवलेली आहे आणि या संदर्भामध्ये मंत्री आदिवासी विकास यांच्याशी चर्चा करून अतिशय सक्तीने कारवाई करण्यात येईल आणि ज्या ज्या उपाययोजना केल्या नाही त्यावर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या। ही आश्रमशाळा काँग्रेसचे माजी आमदार, माजी खासदार आणि माजी मंत्री कुवाचे साहेबांची होती। हीच व्यवस्था सुरू आहे की वर्षानं हे फक्त संस्थेच्या लोकांना पोचण्यासाठी जणू काही हा आश्रमशाळा आहे आणि वर्षानुवर्षापासून फक्त अनुदान लाटायचं आणि त्या मुलांना तसंच ठेवायचं हे आता टॉलरेट केलं जाणार नाही। जेव्हा तिथली परिस्थिती पाहिली तेव्हा असं लक्षात आलं की ते गादी होत्या त्यांच्याकडे, पण ते पाऊस आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी ते गादी येऊन त्या ठिकाणी मूळ प्रश्न आला की ग्राउंड फ्लोअरवर वन क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने मुलांना ठेवता येत नाही। खिडक्यामध्ये कुठलीही जाडी लावण्यात आलेली नाही। उलट खिडकीच्या बाजूला लाकूड संचय करण्यात आला, खूप मोठ्या किमान 4-5 ट्रक लाकूड त्या ठिकाणी होतं। भिंतीला लागून विटा ठेवण्यात आला, हा निग्लिजन्स आहे। अधीक्षका त्या ठिकाणी नव्हती, मुख्याध्यापक गायब होते, विद्यार्थ्यांची संख्या देखील नव्हती। हे सर्व अशाच पद्धतीचा जो गलथान कारभार आहे याला कुठल्याही परिस्थितीत नियंत्रणात आणला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।